शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीमध्ये मिसळत चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशमधील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 2 महिला, 1 पुरुष आणि 1 बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। साई मंदिर परिसरामध्ये एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली। काही महिला आणि पुरुष साई मंदिर परिसरामध्ये संशयास्पदरित्या फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले। संशयितांना ताब्यात घेतला असता एक पुरुष आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला। उर्वरित 1 पुरुष, 2 महिला आणि 1 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाईल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर तर अल्पवयीन बालकाकडूनही 1 मोबाईल हस्तगत करण्यात आलाय। तर आरोपी बालकास चिल्ड्रन होम मध्ये दाखल करण्यात आला आहे। ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीमध्ये मिसळत होती। महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरामध्ये वावरल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं। चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलिसही अचंबित झाले। या वेषांतराच्या माध्यमातून पोलिसांनी मंदिर सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता। मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीमध्ये या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झालाय। तर या संपूर्ण घटनेविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अधिक सांगितलंय। श्री साईबाबा मंदिर परिसरामध्ये 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले होते। तसेच एका भाविकाकडून तक्रारही आली होती की आमची जी पर्स आहे तिला ब्लेडनं कट केलेला आहे, चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या अनुषंगानं पोलीस पथक तसेच संस्थांमधील सुद्धा सुरक्षा कर्मचारी यांनी चेक केला असता त्या ठिकाणी 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक हे सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले। त्यामध्ये त्यांना ताब्यात घेतले असता 1 पुरुष पळून गेला, 1 पुरुष, 2 महिला आणि 1 बालक यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे त्यांची झडती घेतली असता एकूण 10 मोबाईल, 1170 रुपये कॅश, ब्लेड्स, कटर्स या वस्तू मिळून आल्या। बालकाच्या ताब्यामध्ये सुद्धा 1 मोबाईल मिळून आला। सदर जे बालक आहे ते चिल्ड्रन होमला जमा करण्यात आलेलं आहे। आणि जे 3 आरोपी आहेत ते आहेत सय्यद खाजा सय्यद समद, जिल्हा कर्नूल, गोकुळा कलमाम्मा, जिल्हा कर्नूल, मनिकेला रमुलाम्मा, जिल्हा कर्नूल, आंध्र प्रदेश इकडचे हे आरोपी आहेत। एक जो पुरुष फरार आहे त्याचं नाव अजून निष्पन्न नाही। सदर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांची आज दुपारी पोलीस कस्टडी मागण्यात येईल आणि त्यामध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यात येईल। आरोपीच्या शिर्डीमध्ये कुठे राहत होते? कशा पद्धतीने हे सगळं करत होते? हे जे सगळे आहेत आरोपी हे भाविकांसारखाच वेश परिधान करून आणि दर थोड्या वेळाने, दर अर्ध्या तासांनी कपडे बदलून, म्हणजे महिला ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला, त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीमध्ये चेक केला असता त्यांनी परत साडी घातली। अशा पद्धतीने ते वेश बदलून जेणेकरून पोलिसांना किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येऊ नये अशा परिस्थितीत फिरत होते। आणि सगळे मिळून ब्लेड्स, कटर्सच्या साहाय्याने चोरी करणे या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू होतं। त्यामुळे त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डीमध्ये कुठे वास्तव्य करत होते लोक? कुठे राहत? शिर्डीमध्ये हे 2 दिवसापूर्वीच आले होते। मंदिर परिसरातच ते राहत होते। त्याच ठिकाणी अवेलेबल असलेले जे स्नानासाठीचे वगैरे जे आहेत पॉईंट, तिथे ते आंघोळ वगैरे करून त्याच ठिकाणी राहत होते ते। आणि ते येतानाही, म्हणजे कर्नूलवरून येताना सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे की ते जे मोबाईल्स वगैरे आहेत त्यांनी त्यातले काही मोबाईल्स रेल्वेमध्ये सुद्धा चोरी केलेले आहेत। साईंच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक शिर्डीमध्ये येत असतात। आधीच परप्रांतीय भिक्षेकऱ्यांचा विषय ऐरणीवर आलेला असताना आता शिर्डीमध्ये परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या देखील सक्रिय असल्याचं समोर आलंय। त्यामुळे चोरांना आळा घालण्याचं मोठं आव्हान शिर्डी पोलिसांसमोर उभं राहिलंय। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।